इतकी परफेक्ट अशी मँगो आईस्क्रीमची रेसिपी ना यूट्यूब चॅनलवरती कुठंच नसणार आहे याची मला खात्री आहे. आणि त्यासाठी आपल्याला कस्टर्ड पावडर, कॉर्नफ्लॉवर किंवा कोणते इसेन्स, व्हिपिंग क्रीम काही लागणार नाही आहे. आपल्याला ना अक्षरशः गॅस देखील चालू करायचा नाही आहे. इथं मी 1.5 वाटी आंबा घेतलेला आहे. कोणता पण आंबा घ्या तुम्ही, प्रमाण कमी जास्त पण करू शकता, पण 1.5 वाटी घेतलेला आहे की जास्त आंब्याची चव यावी म्हणून 1.5 वाटी आंबा घेतलेला आहे. सोबतच 1 वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे. फक्त मिल्क पावडर एकच गोष्ट तुम्हाला बाहेरून आणावी लागणार आहे. पाऊण वाटी साखर टाकत आहे मी. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 वाटी मी दुधावरची साई घेतलेली आहे. साई जास्तीत जास्त फक्त 2 ते 3 दिवसाचीच असावी, ती देखील फ्रीजमध्ये ठेवलेली, कारण जास्त दिवसाची तुम्ही घेतलात तर नाही का आपलं मिश्रण आंबट होऊन जाईल त्या साईमुळं. 1 वाटीच दूध टाकलेलं आहे मी, नॉर्मल असलेलं आपलं घरातलंच याच्यामध्ये. हे सगळं मिश्रण आपण फक्त मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एकसंध असं छान वाटून बारीक करून घेतलेलं आहे. एका एअरटाईट डब्यामध्ये काढून वरून थोडंसं गार्निशन करून ना वरून तुम्ही प्लॅस्टिक किंवा असं फॉईल पेपर लावून एक 12 ते 15 तास फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्या. तुमच्या फ्रीजनुसार नाही का टाईम कमी जास्त लागू शकतो. तुम्ही पाहतात अगदी क्रीमी असं ना, खूप मस्त आणि अगदी परफेक्ट असं आपला मँगो आईस्क्रीम बनवून तयार झालेलं होतं. कोणतंच केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, कोणताच इसेन्स नाही आणि चवीला अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. चव अगदी अप्रतिम आलेली आहे. मी आजपर्यंत तुम्हाला कोणत्याच रेसिपीसाठी आग्रह केलेला नाही आहे, पण यासाठी करते की हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण बाहेरचं केमिकलयुक्त खाण्यापेक्षा ना ही रेसिपी खूप परफेक्ट आहे.